महाराष्ट्र नावातच सगळं काही आलं. मंडळी, आपला महाराष्ट्र अनेक वैशिष्ट्यांमुळे अग्रस्थानी आहे. आपल्या महाराष्ट्रात अनेक उत्सव साजरे केले जातात. उत्सवप्रिय महाराष्ट्र मंडळी, पण या सगळ्या उत्सवांचं मूळ प्रेरणास्थान म्हणजे सार्वजनिक गणेशोत्सव. अगदी स्वातंत्र्यपूर्व काळापासून साजऱ्या होणाऱ्या या गणेशोत्सवानं आपल्याला संघटित केलं, बरंच काही शिकवलं. मंडळी, सार्वजनिक गणेशोत्सव आणि गणपती बाप्पा म्हटलं की आपल्याला सगळ्यांना पटकन आठवतो तो मुंबईचा लालबागचा राजा आणि पुण्याचा दगडूशेठ हलवाई गणपती. पण याचबरोबर अवघ्या महाराष्ट्रात आता तिसरं नाव सगळ्यांच्या डोळ्यासमोर येते, ते म्हणजे आपल्या सोलापूरच्या दादाश्री प्रतिष्ठानच्या दादाश्री गणपतीचं. निराकार तू तू ओंकार, निराकार तू तू ओंकार, ये उजळाया तू अंधार, निराकार तू तू ओंकार, ये उजळाया तू अंधार, तेजाने कर आज तुझा तू दुष्टांचा संहार, तेजाने कर आज तुझा. मंडळी, दादाश्री प्रतिष्ठाननं नेमकं काय केलं तर भक्तीमध्येच खरी शक्ती आहे हे तमाम गणेश भक्तांना दाखवून दिलं. गणेशोत्सवातील देखावा हा केवळ दिखावा ठरू नये, तर तो प्रत्येक गणेश भक्ताला आत्मिक समाधान देणारा असावा. भारतातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांचं दर्शन सोलापुरातील भाविकांना घडावं याची दक्षता दादाश्री प्रतिष्ठाननं घेतली. आणि म्हणूनच कोट्यावधी भाविकांचं श्रद्धास्थान असलेलं तिरुपती बालाजी मंदिर, उत्तम शिल्पकलेचा नमुना असलेलं राजस्थानमधील संचयनी मातेचं मंदिर आणि जीवाशिवाशी घट्ट नातं जोडणारं केदारनाथाचं मंदिर दादाश्री प्रतिष्ठाननं सोलापुरात साकारलं. यंदाच्या गणेशोत्सवात सोलापूरकरांना कोणत्या तीर्थक्षेत्राचं भव्य दिव्य दर्शन घडवावं हा प्रश्न दादाश्री प्रतिष्ठानसाठी आव्हानात्मक होता. पण दादाश्री प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष माननीय उदयजी पाटील यांच्या डोळ्यासमोर अद्वितीय उत्तर साकारलं. काशी, हिंदू धर्मियांचं पवित्र तीर्थक्षेत्र वाराणसी. होय, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत अत्यंत गाजलेलं, जगभर नावाजलेलं वाराणसी. गंगा मैया की. ओंकार हा अखिल विश्वाचा मूळ स्रोत. ओंकार स्वरूप परमपित्याला आणि त्याच्या जटेतील गंगा मातेला सोलापुरात आणणं हे खरोखर अग्निदिव्य होतं. त्या उदात्त विचारानं भारलेली टीम दादाश्री प्रतिष्ठान तब्बल 1800 किलोमीटर दूर असलेल्या वाराणसीच्या विमानतळावर कधी दाखल झाली हे समजलंच नाही. दादाश्री प्रतिष्ठानचे संस्थापक श्री उदय पाटील यांचा जनसंपर्क किती दांडगाय याचा प्रत्यय वाराणसीत पोहोचल्यावर आला. टीम दादाश्री प्रतिष्ठान आपल्या नगरीत दाखल झाली आहे हे समजताच वाराणसीतल्या स्थानिक मान्यवर स्नेहीजनांनी टीमचं मनःपूर्वक स्वागत केलं. या टीममध्ये नेमकं कोण कोण होतं माहितीये? दादाश्री प्रतिष्ठानचे संस्थापक उदय पाटील, वैभव पाटील, सुनील धुळम, आदित्य दायमा, सचिन धुम्मा, अमोल देशमुख, गायक अतुल बेले, विजय आवटे, बाळू भनमोरे आणि श्रीनिवास नल्ला. श्रावण महिना आणि त्यातही सोमवार अशा पवित्र दिनी वाराणसीत दाखल होण्याचं भाग्य टीम दादाश्री प्रतिष्ठानला लाभलं. अतिसंवेदनशील क्षेत्रांपैकी एक असलेल्या काशी विश्वनाथ मंदिराचं व्हिडिओ चित्रीकरण करता येणं शक्य नव्हतं.
टीम दादाश्री प्रतिष्ठान काशी विश्वनाथाच्या चरणी नतमस्तक झाली. काशी विश्वनाथाला सोलापुरात येण्याचं साकडं घातलं. आता आणखी एक आव्हान समोर उभं ठाकलं. गंगा मातेला सोलापुरात कसं आणायचं? प्रत्यक्ष नदीचा प्रवाह वळवून तर सोलापुरात आणता येत नाही. मग करायचं तरी काय? त्यासाठी टीम दादाश्री प्रतिष्ठाननं नेमकं काय केलं ते जाणून घेण्याआधी ज्या भगीरथानं प्रयत्नांची पराकाष्ठा करून भगवान शंकराच्या जटेतून गंगा पृथ्वीवर आणली, तो भगीरथ प्रयत्न नेमका कसा होता ते जाणून घेऊया. स्वर्गातली नदी अर्थातच गंगा मैया पृथ्वीवर यावी आणि त्यांनी पृथ्वीवरच्या सगळ्या जनांचं, सगळ्या लोकांचं पापहरण करावं यासाठी भगीरथ प्रयत्न केले, ते अर्थातच भगीरथ राजाने. पण ही गंगा मैया इतक्या तिचा ओघ जोरदार होता की ती पृथ्वीवर आली तर सगळा प्रलय माजला असता, सगळं तांडव झालं असतं. त्यासाठी भगवान शंकरांची भगीरथ राजांनी तपश्चर्या केली आणि भगवान शंकरांनी आपल्या जटेत गंगा मैयाला उतरवलं आणि हीच गंगा मैया आज पृथ्वीवर अवतरली. मंडळी, गंगा मैयाचं आपण सगळेजण महात्म्य जाणतोच की गंगेचं पाणी कधीही दूषित होत नाही, गंगेचं पाणी कधीही घाण होत नाही. गंगेच्या पाण्यात स्नान करणाऱ्या माणसाची सगळी पापं दूर होतात, सगळे रोग दूर होतात. अशी ही गंगा मैया तुम्हाला, आम्हाला सगळ्यांना आशीर्वाद देण्यासाठी आपल्या सोलापुरात अवतरते आहे. आमचं सगळ्यांचंच सुदैव असं की आज आम्ही गंगा मैयाचं दर्शन तर घेतलंच आहे, पण त्या गंगा मैयामधून आम्ही सगळेजण प्रवास करतो आहे, या नदीमधून, जी आपल्या हिंदू धर्मात सगळ्यात पवित्र, सगळ्यात मोठी नदी मानली जाते. हीच नदी आपल्या सगळ्यांना आशीर्वाद देण्यासाठी, सोलापूरचा दुष्काळ हटवण्यासाठी आपल्याकडे येते. तिचं स्वागत करूया. बोला गंगा मैया की जय हो. जटाटवी कलज्जल प्रवाह पावितस्थले कलेवलम्ब्य लम्बिताङ्गुजङ्ग तुङ्गमालिका डमड्डमड्डमड्डमन्निनाद वड्डमर्वयं चकार चण्डताण्डवं तनोतु नः शिवः शिवम्. गंगा मातेला नेमक्या कोणत्या मार्गानं सोलापुरात अवतीर्ण करायचं याविषयी वाराणसीतल्या स्थानिक मान्यवरांशी टीम दादाश्री प्रतिष्ठाननं गहन चर्चा केली. त्यातून शेवटी मार्ग सापडला. जिथून गंगा मातेचा उगम होतो त्या गंगोत्रीमधून पवित्र आणि शुद्ध गंगाजळ टँकरद्वारे सोलापुरात आणायचं ठरलं. वाराणसीच्या गंगा प्रवाहात बोटीनं मधोमध जाऊन पात्रातलं गंगाजल एका कलशात घेतलं आणि गंगा मातेला सोलापुरात अवतीर्ण होण्याचं मनोभावे निमंत्रण दिलं. त्यावेळी प्रत्यक्ष जटाधारी भगवान शंकरानं आकाशात ढगांच्या रूपात येऊन टीम दादाश्री प्रतिष्ठानला दर्शन दिलं. नदी काठावर मनोभावे कलशपूजनही करण्यात आलं. ओम जय शिव शंभु हरे, मारळगावी तीर्थ खरे, निवास भूयारा ठाई, इच्छा पूर्ती होई, कीर्ती रूपाने उरे. गंगे गंगैव परमां गति गंगा दिव्यै शरणं प्रपद्ये. गंगार्पणमस्तु. परिपूर्णं परिपूर्णं. विष्णवे नमः, विष्णवे नमः, विष्णवे नमः. बोलिए गंगा मैया की जय, बाबा विश्वनाथ की जय. हर हर महादेव. ओम जय शिव शंभु हरे. ये कलश का पूजन है और प्रथम पूजन गणपति का होता है. ब्रह्मा विष्णु कलश में सभी देवता वास करते हैं. तो यहाँ से जल ये जो है भाद्रपद मास के गणेश चौथ जो होता है, कहीं चतुर्थ दिवसीय, कहीं पंचम दिवसीय, कहीं एकादश दिवसीय जो कार्यक्रम होता है, तो कलश को आवाहन करके यहाँ पूजन करके ये काशी का सर्वश्रेष्ठ जल माना गया है.
तो बहुत से लोग, तो ऐसे तो जल देश विदेश जा रहा है, सप्लाई हो रहा है आजकल, लेकिन ये कलश का काशी का बड़ा विशेष महत्व है। 9 खंड पृथ्वी है और 10वां खंड ये काशी है, जो कि शंकर के त्रिशूल के ऊपर विराजमान है। ये पृथ्वी से अलग है, तो इसीलिए ये सबसे महत्वपूर्ण जल इसको माना गया है। आता भारतातल्या प्रकांड पंडितांच्या हस्ते कलश विधिवत मंत्रोच्चारानं शुचिर्भूत करण्याचा विचार टीम दादाश्री प्रतिष्ठानच्या चर्चेत घोळू लागला. त्यातून एक अद्वितीय मार्ग सापडला. काशी हे ब्रह्मविद्येचं माहेरघर. सोलापूरकरांशी घनिष्ठ नातं असलेले काशीपीठाचे जगद्गुरू डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांचं चातुर्मासातलं तपोनुष्ठान त्याच वेळी वाराणसीतल्या जंगमवाडी मठात सुरू होतं. योगायोगानं सोलापुरातील बृहन्मठ होटगीचे मठाधिपती मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजी यांचंही अनुष्ठान त्याच मठात सुरू होतं. या 2 महान विभूतींनी टीम दादाश्री प्रतिष्ठानचा प्रस्ताव आनंदानं मान्य केला आणि वैदिक मंत्रांच्या उच्चारात शास्त्रशुद्ध पद्धतीनं गंगा कलशाचं पूजन झालं. पवित्र झालेले गंगा तुम्ही घेऊन जाता. सोलापूर आणि सोलापूर परिसरातील भक्तगण अत्यंत भाग्यशाली आहेत. यावर्षी गणेशोत्सवाच्या निमित्ताने काशीची गंगा तीर्थरूपाने सर्वांना मिळणार आहे. त्याचे पुण्य पाटलांना, त्यांचे सर्व सहयोगी लोकांना मिळणार आहे आणि जे पान करतील ते सुद्धा पावन होतील, असा स्वार्थ आणि परार्थ आहे. म्हणजे अशा रीतीने एक बहुजन सुखाय बहुजन हित हा कार्यक्रम अतिशय महत्त्वाचा आहे. आम्हाला खूप आनंद वाटला आणि या गंगेचे वाटप सर्वांना करा आणि त्याच्या पुण्यामुळे तुमचे दादाश्री गणपती मंडळ आहे त्याचे उत्तरोत्तर वाढो. त्यानंतर टीम दादाश्री प्रतिष्ठाननं वाराणसीतल्या बाजारपेठेत फेरफटका मारला. अपूर्व योगायोग जुळून आले. पण गंगारतीचं काय? दादाश्री प्रतिष्ठानचे गायक अतुल बेले यांना गंगारती शास्त्रशुद्ध स्वरूपात स्वरबद्ध करायची होती. त्यासाठी प्रख्यात कलावंतांचं मार्गदर्शन हवं होतं. वाराणसी हे तर भक्तीबरोबरच विविध कलांचं आद्य क्षेत्र. ज्यांना आजवर राष्ट्रपतींसह अनेक मान्यवरांनी पुरस्कार देऊन सन्मानित केलंय, ते प्रख्यात गायक पंडित छन्नूलाल मिश्र वाराणसीतच वास्तव्य करतात, ही माहिती चर्चेअंती पुढे आली. पंडित छन्नूलाल मिश्र यांचं घर म्हणजे मोठा प्रासाद असावा अशी कल्पना करत टीम दादाश्री प्रतिष्ठान या महान कलावंताच्या घरी पोहोचली तेव्हा आश्चर्याचा मोठा धक्का बसला. या महान कलावंताचं घर अत्यंत साधं होतं. राहणीमानही अगदी साधं. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी याचाच प्रत्यय इथं घडत होता. पंडित छन्नूलाल मिश्र यांच्याशी बातचीत झाली. त्यांनी वाराणसीचं महात्म्य कथन करत टीम दादाश्री प्रतिष्ठानचे गायक अतुल बेले यांना गंगा आरतीविषयी विशेष मार्गदर्शन केलं. एक पुस्तक निकला है, उसमें गंगा आरती, हनुमान जी का आरती, सबका शिव जी का आरती सब है. उसको लेकर के धुन बना के गाओ. खोजने का चीज़ है दुनिया. सब जितना खोजोगे तुम्हारे पास. हम तो कहते हैं कि हम 8 गुरु से सीखे हुए हैं, तब पेट भरा हुआ है. सी मिट्टी जल भर ही तलावा. थोड़ा थोड़ा पानी बट के तालाब भर जाता है. जिन सद्गुण सज्जन पहयावा. 7 कांड रामायण याद है ना. हमने ऐसा खोज किया है कि 7 स्वर है, 7 कांड रामायण है. एक स्वर पर एक कांड की रचना हुई है. ये कोई नहीं हिंदुस्तान भर में खोजा है. हमारा रेडियो में रखा हुआ सब टेप. हम अपने ही सोचते रहते हैं, भगवान शंकर बताते हैं. उनसे बढ़ के कोई जगत गुरु शंकर. रात को 1 बजे के बाद वो 3 बजे तक घूमते हैं खुद भोलेनाथ. किसी को भूखा नहीं रखते हैं. गरीब से गरीब यहाँ पेट भर देते हैं उसका. ऐसे दयालु हैं. कोई नहीं रहता है काशी में.
और ऐसी भूमि है क्या कहीं मर भी जाए तो तुरंत मुक्ति दे देते हैं ये। जासु नाम बल शंकर काशी, देत सब ही समगति अविनाशी। राम नाम के बल पर वो सबको गति दे देते हैं, इसीलिए कहते हैं कि राम नाम सत्य है। ओम जय जगदीश हरे, स्वामी जय जगदीश हरे। भक्त जनों के संकट, दास जनों के संकट, क्षण में दूर करे। तुम्हारा भी गला सुर में है, अच्छा गाते हो, और रियाज करो, स्वरों का अभ्यास करो। जो वो कहें कि सुर ना सजे क्या गाऊं मैं, सुर के बिना जीवन सुना सुर ना। फिल्म में भी गाया है, सब में छिपा हुआ है ज्ञान, लेकिन लेने वाले नहीं थे। खाली लेने वाले झूठ बोले कौआ काटे। अरे झूठ बोले कुकुर काटे कहो तो ठीक है, कौआ कहाँ काटता है। आता महत्वाचा भाग होता गंगा आरतीला प्रत्यक्ष हजर राहून ती मनात साठवण्याचा. वाराणसीत रोज संध्याकाळी होणाऱ्या गंगा आरतीला देश विदेशातले हजारो भक्तगण उपस्थित राहतात. दादाश्री प्रतिष्ठानचे संस्थापक श्री उदय पाटील यांचे स्नेही तथा वाराणसीचे जिल्हाधिकारी श्री प्रांजल यादव यांनी टीम दादाश्री प्रतिष्ठानची पोलीस बंदोबस्तासह खास व्यवस्था केली होती. त्यांनी गंगा आरतीला हजर राहण्याची ही चोख सज्जता केली. काशीच्या विश्वविद्यापीठात वैदिक शिक्षणात पारंगत झालेल्या आचार्यांच्या स्वरातली गंगा मैयाची आरती टीम दादाश्री प्रतिष्ठानच्या हृदयाला भिडली. गंगा मैया की आरती का परंपरा तो कई दशक से चलती आ रही है. जब भी भगवान की कोई पूजा होती है तो आरती होती है. तो करीब 2 दशक से यहाँ पर चालू है. नित्य शाम का, शाम और सवेरे दोनों टाइम होती है. और शाम को 7 आरती होती है और सुबह 1. गंगा तरंगरमणीय जटाकलापं गौरी निरंतर विभूषित वामभागं नारायण प्रियमनंगमदापारं वाराणसीपुरपतिं भज विश्वनाथं पति पतये हर हर महादेव. अशा प्रकारे भगीरथ प्रयत्नानं टीम दादाश्री प्रतिष्ठाननं प्रत्यक्ष वाराणसीत जाऊन गंगा मातेला सोलापुरात आणलं.
काशी विश्वनाथालाही सोलापुरात येण्याचं मनोभावे निमंत्रण दिलं. यंदाच्या गणेशोत्सवात दादाश्री प्रतिष्ठाननं साकारलेल्या काशी विश्वनाथ मंदिराच्या भव्य दिव्य प्रतिकृतीत प्रत्यक्ष काशी विश्वनाथ दर्शन देणार आहेत. प्रत्येक भक्ताला पवित्र गंगाजल तीर्थही प्राशन करण्याचं भाग्य लाभणार आहे. मंडळी, कामाची नियोजनबद्ध आखणी केली की कोणतीही गोष्ट कशी सहज शक्य होते याची पक्की जाणीव असलेले दादाश्री प्रतिष्ठानचे संस्थापक श्री उदय पाटील काय म्हणतायत ते पाहूया. कुठलंही कार्य सिद्धीस जायला देवांचे आशीर्वाद लागतात, ह्या विचारांचा मी मानणारा माणूस आहे. कुठल्याही देवाला आपण आलो आणि चला म्हणलं तर कुठलेही देव आपल्यासोबत येत नाही. त्यासाठी काहीतरी त्यांना आवाहन करावं लागतं, त्यांना निमंत्रण द्यावं लागतं. हे शुद्ध मनोभावनेने त्यांना त्यांच्यासमोर जाऊन आपण एक शुद्ध भाव ठेवून त्यांना आमंत्रित करावं लागतं. तेच आपण सर्वजणांनी केलेलं आहे. देवाला आम्ही म्हणलो आहे, गंगे मा की तू चल सोलापूरला, तुझे भक्त सगळेजण वाट बघतात, सर्वांची पीडा सर्वांचे दुःख हरण कर. तसंच काशी विश्वनाथाला बोले शंकरला जाऊन आम्ही आमंत्रण दिलेलं आहे. तेही तयार झालेले आहेत, आज आलेत आमच्यासोबत, घेऊन निघतो आम्ही त्यांना. दादाश्री प्रतिष्ठानची ही ख्याती आजपर्यंत राहिलेली आहे की काहीतरी नवीन नवीन उपक्रम करावा, जेणेकरून जनतेपर्यंत जो आपला जो मेसेज आहे तो व्यवस्थित कन्वे झाला पाहिजे. तर त्या हिशोबाने आम्ही काम करत असतो. फक्त काशी विश्वनाथाला आपण आणून चालणार नाही. काशी विश्वनाथ आणि गंगा हे दोन्ही एक अविभाज्य घटक आहेत. तर फक्त काशी विश्वनाथाला न आणता आपण गंगेला पण सोलापूरला कसं आणता येईल याच्यावरती माझी क्रिएटिव्ह टीम आणि माझे सर्व मित्रमंडळी जे माझ्यासाठी मला सहकार्य करतात. आज आपण ह्याच ठिकाणी बघतोय की आपण 10-15 कार्यकर्ते सोलापूरहून आलेले आहेत, काम करीत आहोत. एक व्यवस्था चालू आहे इथं, एक टीम काम करते आहे की फक्त उदय पाटील एक सिम्बॉल आहे दादाश्री प्रतिष्ठानच्या समोरचा भाग म्हणून. खरं आतमध्ये खूप काही क्रिया चालू आहेत. आपली 15 जणांची आपण टीम आपण आलेलो आहोत इथं. सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींवरती लक्ष ठेवतं. आपल्यासोबत फोटोग्राफर आहे, आपला नल्ला आहे, आपण सगळे आपली कॅमेरा टीम आहे, माझे मित्रमंडळी आहेत. उत्तर प्रदेशमधले खास करून वाराणसीमधले आपले मित्र कंपनी आहेत, इथले नेतागण आहेत, इथली स्थानिक प्रशासन आपल्याला मदत करीत आहेत. मी विशेष आभार मानतो इथले जे कलेक्टर साहेब आहेत, इथले म्हणजे इथं DM म्हणतात त्यांना, श्री प्रांजल यादव साहेबांना, की त्यांनी आम्हाला इथं खूप चांगली व्यवस्था दिली. इथं चांगले पोलीस बंदोबस्त दिला जेणेकरून आम्ही व्यवस्थित इथे शूटिंग करू शकू. जेणेकरून एक वर्ल्ड क्लास म्हणा आणि एक जेणेकरून एक सात्विक भावनेने एक गणपती दर्शन, एक गणपती उत्सव आम्हीही सोलापूरचे सोलापूरकर करू शकतो ह्याचा एक अनुभव देण्यासाठी तिथं टीम काम करते. काशी विश्वनाथाला आणि गणपतीला आम्ही एवढंच प्रार्थना करतो की सर्व सुरळीत पार पडावं आणि व्यवस्थित हा उत्सव पार पडावा, जेणेकरून जनतेला एवढ्या कष्टाचं काहीतरी आम्हाला जनतेला फळ रूपामध्ये काहीतरी देता यावं. वाराणसी काशी जो है हमारी विश्व की सबसे प्राचीन नगरी मानी जाती है, जो कि आध्यात्मिक नगरी भी है. यहाँ पर ये काशी के जो घाट हैं, ये आपने अभी देखा श्रृंखलाबद्ध तरीके से 80 घाट हैं और ये बिल्कुल अप्रतिम है यहाँ, जो कि कहीं और देखने को नहीं मिलता. इस तरीके से यहाँ लोग मोक्ष की कामना से बड़ी दूर दूर से चले आते हैं और उनको बाबा विश्वनाथ की इस नगरी में बाबा विश्वनाथ के आशीर्वाद से मोक्ष प्राप्त भी होता है, ऐसा मानना है, ऐसी धारणा है. और हम आज अपने बीच भाई उदय पाटिल की वजह से भी मौजूद हैं. वो आए, हम लोग को ऐसा अच्छा मौका दिया, वो अपने यहाँ कुछ ऐसा आयोजन करना चाहते हैं. इस तरह माँ गंगा ने, बाबा विश्वनाथ ने आपको यहाँ बुलाकर आशीर्वाद देने का काम किया है और हमारा यह प्रयास रहेगा कि हम आपके शोलापुर में इस आयोजन में आके हम भी बाबा गणपति बप्पा मोरया का आशीर्वाद लें. हमारा यह पूरा प्रयास रहेगा कि हम आपके इस महत्वपूर्ण महोत्सव में ज़रूर शामिल हों. बाबा विश्वनाथ से यह कामना है, माँ गंगा से यह कामना है कि वो आपके शोलापुर को हरा भरा रखे और शोलापुर के सभी वासियों के घर में सुख चैन अमन कायम रहे. और हमें पूरा विश्वास है कि बाबा विश्वनाथ जी, माँ गंगा आपके ऊपर पूरी कृपा करेंगी. निश्चित रूप से आप आने वाले समय में जब दोबारा आएंगे तो निश्चित रूप से आप यह जरूर कहेंगे कि माँ गंगा की और बाबा विश्वनाथ की शोलापुर पर विशेष रूप से कृपा रही है. हर हर महादेव. तेव्हा मंडळी, दादाश्री प्रतिष्ठान दरवर्षी कोणत्या गोष्टीचा ध्यास घेतं? तर अगदी दूरवरच्या महान अशा धार्मिक स्थळांचं दर्शन घेणं ज्या सोलापूरकरांना शक्य होत नाही, त्यांना त्या तीर्थस्थळांचं दर्शन इथंच घडवणं, आणि ते सुद्धा जसंच्या तसं शास्त्रशुद्ध रीतीनं.
तेव्हा याची देही याची डोळा श्री काशी विश्वनाथाचं दर्शन घेऊया. अनन्य भावानं त्याच्या चरणी लीन होऊया. गंगा मातेचं तीर्थ प्राशन करून धन्य धन्य होऊया. चौऱ्याऐंशी लक्ष जन्मांमधून एक जन्म मिळतो तो माणसाचा. आणि हा मानव जन्म पवित्र करण्यासाठी, पुण्यकर करण्यासाठी एक यात्रा घडावी, ती काशीची. कारण काशी यात्रा घडल्याशिवाय जन्म मरणाच्या या फेऱ्यामधून मुक्तता नाही. म्हणूनच प्रत्येकाने काशी यात्रा करावी असा आपला धर्म सांगतो. पण प्रत्येकाला ही यात्रा करणं सहज शक्य नसतं. कारण आले देवाजीच्या मनात इथे कोणाचेच आले ना. जोपर्यंत देवाच्या मनात येत नाही तोपर्यंत इथली काडीही हलू शकत नाही. हा जन्म पवित्र करण्यासाठी दादाश्री प्रतिष्ठानच्या 2014च्या देखाव्याचं दर्शन आपल्या कुटुंबासहित सहपरिवार आपण सगळ्यांनी घ्यावं. यासाठी दादाश्री प्रतिष्ठानकडून मी आपल्या सगळ्या समस्त सोलापूरकरांना हे आग्रहाचं निमंत्रण देतोय की यंदाच्या वर्षीचा देखावा पाहून हा मनुष्य जन्म थोड्या स्वरूपात का होईना पवित्र करावा. बोला गणपती बाप्पा मोरया.